हाय हॅलो नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर। तर लेकरं शाळेमध्ये गेल्यानंतरचे रुटीन आहे माझं। तर मी इथे पहिले ना इथे लेकरांचे सगळे पाय येतात ना इथं, त्याच्यामुळं पूर्ण इथं सगळं हे झालेलं होतं, म्हणजे मातीचे पाय होते सगळे आलेले। तर इथे मी पाणी टाकलेलं आहे आणि वायपरनं ते पुसून घेत आहे स्वच्छ। तर त्याच्यानंतर हे जे माझं बाकीचे भांडे गिंडे कपडे धुणे हे सगळे मी आता करत आहे। मग त्याच्यानंतर मला झाडून काढायचं होतं। भांड्याचा गंज जमा करून ठेवलेला आहे। सकाळी आमचं चहा पाणी झालं, नाश्ता झाला, सगळे कामं झाले होते। तर आता मी पहिले भांडे जमा करून घेतले, स्वयंपाक पण झालेला आहे माझा आणि म्हणजे लेकराचा डबा तयार करायला एवढं तेव्हा स्वयंपाक करून घेतलेला होता मी। आणि आता मी जे पाणी झालेलं आहे ना इथे, तर ते पाणी पुसून काढत आहे, कारण मला झाडून काढायचं होतं त्याच्यामुळं। तर मी ते आता पहिले सगळं घर झाडून घेत आहे। आणि कसं तर लेकरं ना घरामध्ये पोरगी केस विचारते, त्याचे सर केस घरामध्ये पडतात। तर झाडून काढताना खूपच त्याचा त्रास होतो, कारण त्या झाडूमध्ये केस सगळे गुंतून जातात, त्याच्यामुळे झाडून बी व्यवस्थित काढता येत नाही। तर मला हाताने सगळे केस जमा करून ठेवावे लागतात। आणि सकाळचं पहिले मी तर झाडून घेत आहे सगळं काढून, त्याच्यानंतर हे भांडे जे आहेत ते बाहेर नेते। आणि कसं असते माहिती आहे का, आता आपल्या समजा घरामध्ये आपल्याला एवढे कामं असतात ना की म्हणजे असा वेळ टाईम भेटत नाही, तर आपल्याला आपल्यासाठी वेळ काढावा लागतो। तर माझं कसं असते, मी सगळी घरातले कामं करते। आता काही ते आमच्या इथं बाहेर म्हणतात मला कधी कधी की तू बाहेर निघत नाही, तुला कोणती कामं असतात। मी खरं सांगता घरामध्ये खूप कामं असतात, म्हणजे आपण जर काढले तर खूप मोठे कामं येतात। तरी पण मी सध्या रुटीनमध्ये नाही आहे सध्या, कारण ते घराच्यामुळं माझं काही रुटीन व्यवस्थित सुरू नाही आहे। कधी लांबतं कधी लवकर होतं असं सुरू आहे, त्याच्यामुळं आता वरच्या घरामध्ये गेलं माझं रुटीन व्यवस्थित येणारच आहे म्हणायचं। तर आता घरामध्ये भिंत नाही आहे, त्याच्यामुळं हे सगळं सामान्य असं कधीकडे लावून ठेवून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे थोडा पसारा पण दिसतो मुरगुड करा। आणि त्याच्यानंतर आता तसं बघता आता दिवाळी संपली, लेकरांच्या शाळा सुरू झाल्या, आता जेवढं रुटीन आहे आपलं सुरू राहणारच आहे म्हणायचं। आणि त्यात आता मला जे म्हणजे गहू निवडणं, जे काही डाळ असेल त्याला ऊन दाखवणं, म्हणजे सगळ्या गोष्टी मला करावं लागतील। पण वरती ना वाळू घालायसाठी जागा नाही आहे जागा, पण हे जे बाहेरचं बांधकाम सुरू आहे ना वरचं, त्याच्यामध्ये काही पाणी गिनी म्हणा रेती म्हणा ते सगळं पडतं, त्याच्यामुळं मला वरती काहीच वाळू घालता येत नाही। आणि त्या कारणामुळे ते जोपर्यंत बांधकाम होत नाही वरती तोपर्यंत माझंच होणार आहे। पण तरी पण ते ॲडजस्टमेंट करून घ्यावं लागणार आहे, कारण मला प्रत्येक धान्याला ऊन द्यावं लागेल आणि सगळं निवडून चाळून ठेवून द्यावं लागेल। तर आता असं मी करतेच थोडं हळूहळू। आणि कसं व्हिडिओ शूट थोडं काढते मी, जास्त काही करत नाही दिवसभराचं, जेवढं काही शूट आहे तेवढं काढते मी। कधी कधी माझं काढणं बी होत नाही त्याच्यामुळं, पण आता करते प्रयत्न। तर आता इथे मी ना झाडून काढलेला आहे, तर कपडा मी साबणानं म्हणजे निरमाच्या पाण्यानं ओला करून घेतलेला आहे स्वच्छ। आणि इथं मी माझी जे शेगडी आहे तीच पुसून घेत आहे स्वच्छ। आणि इथं काही त्याचे डाग असतील ते मग माझ्या हातानंच पुसून घेत असते मी। आणि त्याच्यानंतर मी आता इथे पोचा मारेन। तर आता इथे भांडे आणलेले आहेत घासायसाठी, तर खूप मोठे भांडे पडलेले आहेत घासायला। तर आता मी घासून घेते सगळे भांडे, ते आता एवढे मोठे भांडे तर मला रोज पडतात घासायला। तर लेकरं शाळेमध्ये गेल्याच्या नंतरचं
जे माझं काही रुटीन असतं ना ते मी लावलेली आहे तुम्हाला. आता मी ना माझ्या वरच्या घरामध्ये गेली की तुम्हाला माझं सकाळचं पूर्ण रुटीन दाखवणार आहे. मी कसं असते काय असते तर त्याच्या वरच्या खालच्या दाखवणार आहे. पण आता खाली जे मला सुचलं मी ते शूट केलेलं आहे. म्हणजे लेकरं शाळेमध्ये गेल्याच्या नंतर जी भांडी तरी पडली होती घासायला ती बाहेर आणली, मी घरं झाडून घेतलेले आहे. तर आता भांडी झाल्याच्या नंतर लगेच घरं पुसून घ्यायची होतं मला. तर असं असते. तर आता मी एवढं दाखवलेलं आहे कारण खूप मोठा व्हिडिओ होणार होता. त्याच्यामुळे मी इथेच थोडंसं इथपर्यंतच क्लिक केलेलं आहे, शूट घेतलेलं आहे. त्याच्यानंतरचं डायरेक्ट मी संध्याकाळचंच तुम्हाला दाखवणार आहे. तर माझे माझी भांडे पण घासून झालेले आहेत. त्याच्यानंतर कपडे पण धुवून घेतलेले होते मी. त्यावेळी संध्याकाळचाच मग व्हिडिओ काढलेला आहे. तर आमच्या वरचा आहे ना असा हे असं लाईट दिसतात, म्हणजे बाहेरचे पॅनल लावलेले आहेत ना त्याच्यामध्ये लाईट लावलेले आहेत. तर ते असे दिसतात आणि वेगवेगळ्या कलरचे आहेत. त्यात निळा, लाल आणि गुलाबी कलरचा असा प्रकाश आहे. तर मला निळाच कलर खूप आवडला. तर किती छान आणि किती सुंदर दिसून राहिलेला आहे ते. आमच्या बाहेरचा व्ह्यू असा दिसत असतो पूर्ण. आणि जे गुलाबी कलर आहे ना तो असा दिसतो. तर त्यातला मला जास्तीत जास्त निळाच कलर खूप आवडलेला आहे. तर मी निळाच कलर ठेवलेला आहे. लाल कलर बरं असो. आता मी लाईटिंग सुरू केलेले आहेत वरचे. आता खाली जायचं आहे मला. स्वयंपाकाची तयारी करते मी. तर भेटूया दुसऱ्या वेळी. झाड ना मला वरती न्यायचं आहे कारण सूर्यप्रकाशची किरण त्याला भेटायला